एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा मोठा वाटा असतो. सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे आणि महायुतीकडून नारायण राणे हे उमेदवार आहेत आणि या नारायण राणेच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब जे आहे ते प्रचारामध्ये उतरलेले आहे, मैदानामध्ये उतरलेलं आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांची धर्मपत्नी ही खंबीरपणे उभी आहे. आपल्यासोबत नीलमताई आहेत. ताई, साम टी व्हीमध्ये तुमचं स्वागत. नारायण राणेंना पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे आणि तुम्ही देखील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात, काय सांगाल? अगदी पहिली जी निवडणूक लढवली राणेसाहेबांनी आमदारकीची, तेव्हापासून ते आत्ता ह्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जवळजवळ 6 का 7 निवडणुका झाल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. त्या सगळ्या लढवत आल्यानंतर इथपर्यंत मी त्यांच्या प्रत्येक प्रचारात भाग घेतलेला आहे आणि आतापर्यंत त्यांचा प्रचार आम्ही सर्व कुटुंबांनी प्रत्येक वेळी केलेला आहे. तर मला असं वाटतं लोकांचा जो रिस्पॉन्स म्हणा किंवा पाठिंबा म्हणा, हे आज आम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येतो आहे की राणेसाहेबांनी जे काम केलं आहे, विकास कामं केली आहेत, ही लोकांपर्यंत खरोखरच पोचली आहेत, हे मला वाटतं ह्यामध्ये मला दिसतं. नारायण राणेंचा सामान्य कार्यकर्ता, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा हा त्यांचा प्रवास होता. काय सांगाल एकंदरीत या प्रवासाबद्दल? 97 सालापासून ते अगदी आत्तापर्यंत, म्हणजे मी सुरुवातीला जे मंत्रिपद मिळालं, दुग्ध व्यवसाय आणि खातं मिळालं, ते आत्तापर्यंतच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये अगदी ह्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत ते जे पोचले आहेत ते स्वतःच्या कष्टाने पोचलेले आहेत आणि मेहनतीने त्यांनी आतापर्यंत सगळं काम जे काही केलं आहे, कष्टाने, जिद्दीने आणि आपल्याला पाहिजे तसा, जसा त्यांना महाराष्ट्र हवा तसा, त्यांच्या मनात असलेला महाराष्ट्र त्यांनी घडवायचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना तो तसा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. मग त्यात तो सिंधुदुर्ग जिल्हाही येतो आणि आता तर लोकसभेच्या निमित्ताने रत्नागिरी ही जिल्हा आलेला आहे. त्यामुळे मी ह्या एवढ्या वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या पाठीमागे उभं राहून हा सगळा त्यांचा प्रवास पाहिलेला आहे, त्यांचे कष्ट पाहिलेले आहे, मेहनत पाहिलेली आहे. त्यामुळे लोकांनाही ती, माझ्या सिंधुदुर्ग जिल्हावासियांनाही ती मेहनत माहिती आहे. त्यामुळे ह्यावेळेस विश्वास वाटतो की राणेसाहेब चांगल्या मताने निवडून येतील. सिंधुदुर्ग पाठोपाठ आता रत्नागिरीमध्ये देखील प्रचारासाठी तुम्ही मैदानामध्ये उतरलेले आहात. ठिकठिकाणी कॉर्नर जे आहे त्या सभा घेत आहात. कसा रिस्पॉन्स आहे मतदारांचा, महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे? चांगला रिस्पॉन्स आहे. मी जवळजवळ 5 एप्रिलपासून प्रचार करते आहे. जास्त करून मी महिलांमध्ये जास्त प्रचार केला आहे. गावागावात जाऊन, वाडीमध्ये जाऊन, खळा बैठका घेऊन मी आत्तापर्यंत प्रचार केला आहे. त्यामुळे मला जिथे जिथे मी गेले आहे, सिंधुदुर्ग तर आहेच चांगलं, रत्नागिरीतही चांगला रिस्पॉन्स आहे, पण अजून थोडी मेहनत घ्यायला लागेल. कारण शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा साहेबांनी घडवला आहे, आपल्या लहान मुलासारखा घडवला आहे. तसाच हा रत्नागिरी जिल्हा जर घडवायचा असेल तर आम्हाला तळागाळात जाऊन तळागाळातल्या महिलांना समजवायला लागेल की राणेसाहेबांचं काम काय आहे, त्यांनी आतापर्यंत कसा विकास केला आहे, जो सिंधुदुर्गात केला आहे तोच रत्नागिरीमध्ये करण्याचा ते तुम्ही जर निवडून दिलं तर ते ह्याही चांगल्या प्रकारे करू शकतील, असा माझा विश्वास जो आहे तो मी महिलांना आत्तापर्यंत सांगत आले आहे. कोकणात शिवसेनेचं प्राबल्य मोठं आहे आणि महायुतीचं महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विनायक राऊत उभे आहेत. एक आव्हान असेल का, काय सांगाल? मी नाही आव्हान समजत. ज्यांचं कामच एवढं आहे की नुसतं कुटुंबावर टीका करायची, राणे कुटुंबावर काम काहीच नाही. 10 वर्षात आम्ही पाहिले, आम्ही इथं आहोत, ते इथंच आहेत आणि त्यांना निवडून दिल्यानंतरचं त्यांचं सगळं आत्तापर्यंतचं 10 वर्ष आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या कॉम्पिटिशनमध्ये धरतच नाही. आम्ही वन साईड विकासाकडे जाऊन लोकांमध्ये तेच पसरवतो आहे की आम्ही विकास करणार आहोत. मग ते कुठल्या तऱ्हेने राणेसाहेबांनी मनात जो विकास करायचा ठरवला आहे तो कसा करायचा, तो कसा करणार आहेत हे सांगण्याचाच प्रयत्न आम्ही आत्तापर्यंत करतो आहे. आणि मी तर महिलांना तेच सांगते, मी विरोधी पक्षावर कधीही टीका आत्तापर्यंत नाही केली, यापुढेही नाही करणार. पण मला असं वाटतं लोकांनी आता समजून उमजून, मतदारांनी म्हणा, त्यांनी समजून उमजून उमेदवाराला मत द्यायचं आहे. कारण शेवटी विकास जर करून घ्यायचा असेल तर जो विकास करणारा असतो त्याच्या पाठीशी जर उभं राहिली जनता, तर कोणी विरोधी पक्ष समोर आला तरी काही होणार नाही. उमेदवाराचा आमच्या विजयच होईल. नक्कीच आमच्याच उमेदवाराचा विजय होईल असं नारायण राणे यांच्या पत्नी यांनी म्हटलेलं आहे. अमोल काले, साम टी व्ही, रत्नागिरी.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.